नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण थोडीशी वेगळी आणि खूप सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे येथे 13 इंच. त्यानंतर शोल्डर आलेले आहेत 4.75 इंच. आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5 इंच. छाती आलेली आहे येथे 7.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी येथे आपली गळ्याची उंची आहे ना, ती येथे मी 9.5 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता याच बॉक्समध्ये येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे आपला हा जो बॅक पार्ट आहे ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओपन करून पुन्हा एकदा अगदी व्यवस्थितरित्या मधोमध त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त येथे गळ्याला स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे तुमच्या डिझाईनमध्ये कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या या बॅक पार्टला फिरवत पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या इथे त्याला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही येथे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू ना, तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ शेवटपर्यंत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे आपण अशा पद्धतीने त्याला स्टिच केल्यामुळे आपल्याला बघा सेपरेटली शेवटी कमरपट्टी स्टिच करावी लागते. तर अशा पद्धतीने कमरेच्या बाजूला स्टिच केल्यानंतर सेपरेटली कमरपट्टी स्टिच करायची येथे आपल्याला गरज लागणार नाही आहे. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती संपूर्ण गळ्यावरती तुम्हाला येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपला हा जो गॅप तयार झालेला असेल ना, त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे. येथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय, तर दाबटीप म्हणजेच काय, जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत सरळ त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही ही पद्धत न वापरता नॉर्मली बघा, मी तुम्हाला ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चारही बाजूने स्टिक करायला सांगते, म्हणजेच
चिकटवायला सांगते ती देखील पद्धत तुम्ही इथे वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जो जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत ना, त्याला इथे तुम्हाला स्टिच करून रेडी करायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये ऑरेंज कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला तुम्हाला इथे आपल्या या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे आपले कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ। चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर आता इथे आपल्याला आणखीन एक डिझाईन करायची आहे। तर तुमची ही लेस लावल्यानंतर हा जो जितकाही गॅप आहे तो तुम्हाला मेजर करायचा आहे। तेथे माझं 2 इंच आलं आहे, तर त्याचं तुम्हाला अर्ध करण्यासाठी टेपला अशा पद्धतीने मधोमध अगदी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला देखील एक लाईन ड्रॉ करून घ्या। जिथे आपलं 2 इंच आलं होतं ना तेथे, आणि मध्ये एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्याच सेंटर लाईनपासून मी या साईडला 1 इंच घेतलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला 1 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला हा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। येथे मी 1 इंच दोन्ही साईडला घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर हे अंतर तुम्ही जास्ती घेतलं तरी देखील चालेल, पण 1 इंचापेक्षा कमी मात्र घेऊ नका। आणि त्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक अशी तिरकी लाईन देखील ड्रॉ करून घ्यायची आहे। जर येथे तुम्हाला ठळकपणे आकार दिसत नसेल तर शेवटी तुम्ही पाहू शकता जेव्हा मी यावरती लेस स्टिच करेल तेव्हा, कारण हे जे फॅब्रिक आहे ना ब्लाऊजचं त्यावरती हा चॉक उमटत नव्हता, त्यामुळे कदाचित ही डिझाईन तुम्हाला क्लिअरली लक्षात येत नसेल। त्यामुळे म्हणाले मी तुम्हाला की जेव्हा मी यावरती लेस स्टिच करेल तेव्हा या डिझाईनचा आकार तुमच्या अगदी व्यवस्थितरित्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की हे अंतर मी जे घेतलं होतं ना 1 इंच, ते तुम्ही जास्त देखील घेऊ शकता। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपण आकार ड्रॉ केला आहे त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या या लेसला ठेवून घेऊन तुम्हाला संपूर्ण आकाराला फॉलो करत संपूर्ण आकारावरती या लेसला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त जेथे कुठे कॉर्नर येतील या डिझाईनमध्ये म्हणजेच टोक येत असेल तेव्हा लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा त्या बॅक पार्टला वळवत पुन्हा त्या डिझाईनला फॉलो करत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथेही जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली असेल, जो आपला गळ्याचा मेन आकार होता ना म्हणजेच वरचा आकार, त्या आकारावरती मी लेसला स्टिच करत असताना जी ब्रॉडवाली लेस असते ना म्हणजेच मोठी लेस, त्याची निवड केली होती। कारण की आपल्या गळ्याचा आकार तो क्लिअरली लक्षात यायला हवा की हा मेन आकार आहे त्यामुळे। आणि त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला ही जी आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे ना, तेथे मी सेम तोच कलर घेतलेला आहे, फक्त लेसची जी साईज आहे ती लहान घेतलेली आहे। त्यानंतर इथे शेवटी तुमच्या आता क्लिअरली लक्षात आली असेल ती डिझाईन मी कशा पद्धतीने ड्रॉ केली होती ती। आणि जर तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा
आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.